बातमी नाशिकमधून आहे। नाशिकच्या TCS मधील धर्मांतर आणि अत्याचार प्रकरणी नाशिक पोलिसांकडून न्यायालयामध्ये दोषारोपपत्र दाखल करण्यात आलं आहे। मुंबई नाका पोलीस ठाण्यातील 8 गुन्ह्यांचं दोषारोपपत्र आता सादर करण्यात आलं। मोबाईल संदेश, चॅट्स, इलेक्ट्रॉनिक पुरावे आणि जबाबांच्या आधारे याचा तपास आता सुरू झालाय। निदा खानसह दानिश शेख, रजा मेमन, तौफिक अत्तारचा यामध्ये समावेश आहे। शफी शेख अन्सारी आणि शाहरुख कुरेशीवरती सुद्धा आरोप करण्यात आलेले आहेत। आणि या सगळ्या संदर्भात माहिती जाणून घेऊन माझे सहकारी किरण गोटूर सध्या आपल्या सोबत आहे। किरण, आपण पाहतोय की TCS प्रकरण आता दिवसागणिक वेगळं रूप आता धारण करत आहे। मोबाईलचे मेसेजेस असतील, चॅट्स असतील, इलेक्ट्रॉनिक पुरावे असतील आणि जबाबांचा आधार घेऊन आता सध्या दोषारोपपत्र दाखल करण्यात आलं। काय माहिती आहे? सिद्धेश, एक महत्वाची ही बातमी म्हणावी लागेल। या सगळ्या TCS प्रकरणानंतर या सगळ्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी SITची सुद्धा स्थापना झालेली होती। या सगळ्या प्रकरणामध्ये महिलांवर अत्याचार, धर्मांतर आणि त्याच पद्धतीने जी धार्मिक भावना दुखवल्या प्रकरणी गुन्हे दाखल झालेले होते। नाशिकच्या मुंबई नाका पोलीस ठाण्यामध्ये 8 गुन्हे दाखल झालेले होते आणि एक गुन्हा जो आहे तो देवळाली पोलीस ठाण्यामध्ये झालेला होता। जो देवळाली पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा एकूण दाखल झालेला होता त्या संदर्भात आधीच नाशिक पोलिसांकडनं हे दोषारोपपत्र हे न्यायालयामध्ये दाखल करण्यात आलेलं आहे। पण मुंबई नाक्यामध्ये जे 8 गुन्हे दाखल झालेले होते त्या संदर्भात अद्याप हे दोषारोपपत्र हे दाखल झालेले नव्हते। पण आता ते नाशिक पोलिसांकडनं संपूर्णपणे तपास हे पूर्ण करून हे 8 गुन्ह्यासंदर्भात जे एकूणच दोषारोपपत्र आहे ते न्यायालयामध्ये सादर करण्यात आलेले आहे। 250 ते 300 पानांचं हे 8 गुन्हे जे दाखल झाले त्या गुन्ह्यांसंदर्भात हे दोषारोपपत्र आता न्यायालयामध्ये सादर करण्यात आलेलं आहे। आतापर्यंत या सगळ्या प्रकरणामध्ये 9 संशयित आरोपींना नाशिक पोलिसांनी अटक केलेली आहे आणि हा सगळा जो तपास आहे तो संपूर्णपणे पूर्ण झाल्यानंतर हे दोषारोपपत्र हे न्यायालयामध्ये आता सादर झालेलं आहे। त्यामुळे आगामी काळात या सगळ्या संदर्भात हे खटला कसा चालतो आणि पुढे काय काय घडामोडी घडतात आणि कोर्टाकडनं काय काय निकाल या सगळ्या संदर्भात येतात हे बघणं महत्त्वाचं आहे। अगदी नक्कीच। धन्यवाद किरण, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।